भीतीच्या सागरातील मंथन भीमात होते, समतेच्या भावनातील चंदन भीमात होते, तालात जीवनाच्या विषमता नाचली ही न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते। संकल्प या मनाचा क्रांती करून गेला, निधड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला। दिपविले कैक ज्ञानी माझ्या धुरंधराने, इतिहास घडविला माझ्या युगंधराने। ती आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची, फुलविली बाग ऐसी येथे परिश्रमाची। दुःखाला झेलणारा काळाला छेदणारा, गुणवंत पाहिला मी अन्यायी झुंजणारा। विसरून गेला शेवटी जातीयतेची ज्वाला, भीमराव माणसाला माणूस करून गेला। काळाच्या डोळ्यावरती बसलेली होती कात, तू दाविली पहाट उज्ज्वल प्रकाश। सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही। अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा। धन्यवाद। Today I am going to speak about he was born 14 April 1891. He is also known as the बाबासाहेब। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान समाज सुधारक होते। त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाले। त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर। शालेय जीवनात ते दररोज 18 तास अभ्यास करत। नमस्कार, माझे नाव प्रतीक्षा आहे, मी इयत्ता 5वीत शिकत आहे। मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निमित्त एक कविता सांगणार आहे। बाबासाहेब आंबेडकर महान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान, अमृत समान, ज्ञान सूर्य ते अमृत समान। शिकवले अधिकार दिले हक्क, शिकवले अधिकार दिले हक्क, सत्यासाठी चालले ते निशंक, सत्यासाठी चालले ते निशंक। शिक्षणासाठी दिले त्यांनी धन, शिक्षणासाठी दिले त्यांनी धन। बदलले लाखो लोकांचे मन, बदलले लाखो लोकांचे मन। संविधानाचे शिल्पकार महान, संविधानाचे शिल्पकार महान। घडवला त्यांनी महान, बदल घडवला त्यांनी महान। अभिमान आमचे प्राण, आमचा अभिमान आमचे प्राण। राहो अमर जन्मान, बाबासाहेबराव अमर जन्मान। आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा। संपला नाही आणि संपणार नाही माझ्या भीमांचा दरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या भीमांचा दरारा। नमस्कार, माझे नाव संस्कृती आहे। अध्यक्ष माझे पूज्य गुरुजन आणि माझ्या बालमित्रांना, आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काही 2 शब्द सांगायचे, तुम्ही शांततेने ऐका असे माझे नम्र विनंती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सपकाळ व आईचे नाव भीमाबाई सपकाळ असे होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दिवसातून 18 तास अभ्यास करत असत। ते परदेशात जाऊन त्यांनी नवीन माहिती शिकली आणि खूप शिक्षण केले। त्यांनी गोरगरिबांना हक्क मिळवून दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर किती संकट आली तरी त्यांनी कधीच हार मानली नाही। डॉक्टर बाबासाहेब हे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर व्यक्ती आहेत। अशा थोर व्यक्तीला माझे कोटी कोटी प्रणाम। धन्यवाद। राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान दिव्याच्या गाडीला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला। अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी शिक्षण घेतले। आपल्या बुद्धिमत्तेच्या व कष्टाच्या जोरावर त्यांनी शिक्षणासाठी परदेशात जाऊन शिक्षण यश प्रदान केले। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
आपल्याला जे सगळे अधिकार आता मिळालेले आहेत, नंतर आपलं जे नवीन राज्य होतं, आपला देश आहे, तो नीट चालावा म्हणून काहीतरी नियम तयार करायचे असतात. त्या नियमानुसार चाललं तरच शासन बरोबर चालतं. आपल्या शाळेला कसे नियम असतात, 10 वाजता भरते, 5 वाजता सुटते, मधली सुट्टी कधी, गणवेश असतो. मग हे असलं तर जे व्यवस्थित पाळले तर ते शाळा व्यवस्थित चालते. तसा देश संपूर्ण चालवायचा होता आणि मग त्यासाठी काहीतरी नियम ठरवायचे. हे नियमांची पुस्तिका असते, त्याला म्हणतात घटना, राज्यघटना किंवा संविधान. मग त्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा होता. त्याची जी मसुदा समिती होती, त्या मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. सगळे नियम तयार करून घेतले. तीच तयार करण्याचं महत्त्वाचं काम कोणी केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे मऊ येथे मध्य प्रदेशामध्ये जो कंटोन्मेंट छावणी म्हणजे छावणी होती, सैनिकांची छावणी परिसर असतो, त्या छावणीमध्ये नोकरीला होते, कामाला होते. तिथे असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय झाला, जन्म झाला. पुस्तकं घ्यायला पैसे नव्हते, मग वाचनालयात जाऊन पुस्तकं वाचायची लायब्ररीमध्ये, आणि लायब्ररीची वेळ ठरलेली होती. मग जी ठरलेली वेळ होती त्याच्यात जास्तीत जास्त पुस्तकं वाचता यावी म्हणून ते उघडल्यापासून, एकदा ती लायब्ररी उघडली, त्या उघडल्यानंतर पहिलं पाऊल त्या उघडणाऱ्याच्या सोबत कोणाचं असायचं? भीमरावांचं असायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असायचं. जेवणाला पैसे नाही, मग पावाचा तुकडा पाण्यात बुडवून ते खायचे. जो चिरनेर गाव आहे, या चिरनेर गावामध्ये अक्कादेवी नावाचा डोंगर आहे. या अक्कादेवी डोंगरावर चिरनेरचा जंगल सत्याग्रह झाला. जंगल सत्याग्रह म्हणजे काय झालं की झाडं आपली, जमीन आपली, परंतु ती झाडं तोडण्यासाठी इंग्रजांनी आपल्यावर बंदी घातली होती. आपले 7 हुतात्मे झाले चिरनेरचे. मग त्याच्यामध्ये चिरनेर गाव असेल, मोठीतरी असेल, कोकरोडी असेल, खोपटा असेल, आणि इथले जे 7 हुतात्मे झाले, या हुतात्म्यांची केस लढण्यासाठी कुठलाही वकील तयार नव्हता. परंतु त्यावेळेला आपल्या या उरण तालुक्यातील 7 हुतात्म्यांची केस इंग्रजांविरुद्ध लढण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. आणि त्या निमित्तानं ही सगळी लढा कसा झाला, ही सगळी माहिती मिळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या किमान 9 फेऱ्या या उरण तालुक्यामध्ये झालेल्या आहेत. शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फार मोठा वाटा आहे. या महाड तालुक्यामध्ये एक तलाव आहे. या तलावाचं नाव काय? चौदार तळे. हे चौदार तळे नाव नंतर पडलं, तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तिथे लढा झाला आणि ते पाणी सगळ्या गोरगरीब जनतेला, जाती वर्गाला खुले करण्यात आले. आणि तेव्हापासून त्या पाण्याला एक प्रकारची वेगळी चव आली आणि म्हणून त्याला चौदार तळ असं म्हटलेलं आहे. म्हणजे रायगड जिल्ह्यासाठी फार मोठं योगदान आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे.